हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 3461. ऐका कलीचे हे फळ, पुढे होईल ब्रह्मघोळ. चारी वर्ण 18 याती, भोजन करीती एके पंक्ती. पूजिती असुरा रांडा, मध्य प्राशितील पेंडा. वाम कवळ मार्जन, जन जाईल अंधपतन. तुका हरिभक्ती करी, शक्ती पाणी वाहे घरी. 3461. अहो कलियुगाचे भविष्यातले चित्र कसे असेल ते ऐका. कलियुगात ब्रह्मघोळ होईल. चारी वर्ण आणि सर्व लोक एका पंक्तीत बसून भोजन करतील. व्याभिचारी अधम स्त्रियांचे लोक पूजन करतील आणि सडलेल्या धान्यापासून तयार केलेले मद्य पितील. लोक डाव्या हाताने भोजन, डाव्या हाताने तोंड धुणे अशा प्रकारे शास्त्रबाह्य आचरण करून अंधपतन पावतील. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही फक्त हरिभक्ती करा, शक्ती देवता तुमच्या घरी पाणी वाही. 3462. ऐसे कलियुगाच्या मुळे, झाले धर्माचे वाटोळे. सांडोनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम. शिवोन येते निळी, वस्त्रे पांघरती काळी. तुका म्हणे वृत्ती, सांडोनी गदा मागत जाती. 3462. अशा प्रकारे कलियुगामुळे धर्माचे वाटोळे झाले. राम राम म्हणायचे सोडून फकीरीचा वेश घेऊन दोम दोम म्हणत भीक मागतात. आपली वस्त्रे निळी काळी रंगवून वारतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक हुशार लोक आपले अध्ययन अध्यापन सोडून भीक मागत असतात. 3463. अवघ्या पापे घडला एक, उपासक शक्तीचा. त्याचा विटाळ नको अंगा, पांडुरंगा माझिया. काम क्रोध मध्य अंगी, रंगला रंगी अवगुणी. करिता पाप न धरी शंका, तुका म्हणे तुका कोणीही. 3463. शक्तीचा उपासक असणारा सर्व प्रकारच्या पापाने भरलेला मूर्तिमंत पुतळा आहे. हे पांडुरंगा, त्याच्या माझ्या अंगाला स्पर्शाने विटाळ होऊ देऊ नको. काम क्रोध मदिरा या अवगुणांनी तो लिप्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा अवगुणी कोणतेही पाप करण्यात भीत नाही. 3464. वारिता बळे धरिता हाती, जुलुमे जाती नरकामधी. रंडी दासा प्रती काही उपदेश, तोही चालेना. जन्म गेला वाताहत, थोर घात ते ठाई. तुका म्हणे पंढरीनाथा, तुझी कथा दूषिती. 3464. शाक्त यांना अट्टहासाने त्या मार्गापासून परावृत्त केले तरी ते ऐकत नाही, ते नरकाला जातात. अशा रंडीदासांना कितीही उपदेश केला तरी ते ऐकत नाही. नंतर जन्माला येऊन अशा प्रकारे वेदशास्त्रबाह्य आचरण करून जन्म वाया घालून वाताहत करून घेतली. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, हे शाक्त तुझ्या कथेला दूषण देतात. 3465. शाक्ताची शुकरी माय, विष्टा खाय बिदीची तिची. त्या पडिली सवे, मागे धावे म्हणोनी. शाक्ताची गाढवी माय, भुंकत जाय वेसदारा. तुका म्हणे सिंधळीचे बोलता, वाचे निंदेते. 3465. शाक्त उपासकाची आई रस्त्यावर विष्ठा खाणारी डुकरीण आहे असे समजावे. तिची सवय झाल्याने तो तिच्या मागे धावतो. त्याची आई वेशी बाहेर भर चौकात भुंकत जाणारी गाढवीण आहे असे मानावे. असे हे लोक वाईट आहेत. त्याचे कर्म बोलले तरी वाचेला विटाळ होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 3466. हरिहर सांडोनी देव धरती भाव शुल्लकी. एका त्याची विटंबना देवपणा भक्तांची. अंगी कवडे घाली गळा, परडी कळा हीन हाती. गळा गाठा हिंडे द्वारी, मनुष्य परी कुतरीती. माथा सेंदूर दात खाती, जेंगट हाती सटवीचे पूजिती. विकट दोंद पशु सोंड गजाची. ऐशा छंदे चुकली वाटा, भाव खोटा भजन तुका म्हणे विष्णू शिवा. वांचोनी देवा भजती ते. विष्णू आणि शंकराची भक्ती सोडून क्षुल्लक देवताची भक्ती करतात. अशा भक्ताची त्या शूद्र देवताची अवस्था काय असते ते मी सांगतो ऐका. ते कवड्याची माळ गळ्यात घालतात, सर्वांगाला कवड्या बांधतात, हातात काळी परडी घेऊन ते भीक मागतात, कळाहीन दिसतात, वाघ्याचे सोंग घेऊन दारोदार हिंडतात. अशी मानव देह धारण केलेली ती श्वान आहेत हे समजावे.
मस्तकाला शेंदूर फासून विकट हसत दात करकरा खात झेंगट नावाचे वाद्य सटवीच्या हातात असते वाजवितात. विशाल पोट हत्तीसारख्या पशुची सोंड असलेले मस्तक अशा देवतेची पूजा ते करतात. अशा छंदाला लागणारे खऱ्या भक्तीचा मार्ग चुकले त्याची ही भक्ती उपासना खोटी असफल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे शाक्त भक्त भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना सोडून इतर देवतांची भक्ती करतात. 34:67 कांद्यासाठी झाले ज्ञान ते जन नाडिले, काम क्रोध बुचबुची भुंके पुची व्यालीची, पूजे लागे द्रव्य मागे काय सांगे शिष्या ते, तुका म्हणे कैचे ब्रह्म अवघा भ्रम विषयांचा. 34:67 शाक्तपंथाचे गुरु शिष्याला सांगतात, सर्वत्र ब्रह्म व्यापले आहे, तर मग कांद्यामध्येही ब्रह्म आहे म्हणून कांदे खाणे आणि शिष्याकडून कांदे घेऊन बदल्यात त्याला ब्रह्मज्ञान सांगतात. भोळे भाबडे लोक त्यांना फसतात. अशा गुरुच्या अंगी काम विकार क्रोध विकार ठासून भरलेले असतात. कुत्रे भुंकते त्याप्रमाणे ते बाष्कळ बडबड करीत असतात. असा गुरु शिष्याला आपली पूजा करायला सांगतो, दक्षिणा म्हणून त्याचे जवळचे द्रव्य मागतो, त्या बदल्यात त्याला काहीतरी उपदेश करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा गुरुला सर्व विषयात भ्रम झालेला असतो. तो कसले ज्ञान देणार आणि त्याच्याजवळ कसले ब्रह्म आहे. 34:68 सांडोनी या पंढरीराव कवना ते मनोदेव, बहुलाज वाटे चित्ता आणि कांते देव म्हणता, सांडोनी या हिरा कोणे वेचाव्या त्या गारा, तुका म्हणे हरिहर एसी सांडोनी या धूर. पंढरीरायाला सोडून इतर देवतांना देव कसा म्हणू? पंढरीरायाला सोडून इतर देवतांना देव म्हणायची माझ्या मनाला लाज वाटते. हिरा टाकून कोणी गारगोट्या गोळा कराव्यात. विष्णू शंकर यांच्यासारख्या सामर्थ्यवान देवता सोडून इतराची कोण पूजा करतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 34:69 बहुत गेली वाया न भजता पंढरीराया, करीती कामिकांची सेवा लागून मागून खात्या देवा, अवघियांचा धनी त्यासी गेली विसरोनी, तुका म्हणे अंती पडती यमाची हाती. पंढरीनाथाची भक्ती न केल्याने तर कित्येकांचे जन्म वाया गेले. जे देव लोकांना नाडून नैवेद्य मागून घेतात, अशा देवांची लोक सेवा करतात, त्याचा उपयोग होत नाही. अखिल ब्रह्मांडाचा नायक जो पंढरीत नाथ त्याला लोक विसरले. तुकाराम महाराज म्हणतात, असे लोक शेवटी यमाच्या हाती सापडतात. 34:70 असो आता ऐसा धंदा तुझ गोविंदा आठवू, रक्षिता तू होसी जरी तरी काय एरी करावे, काया वाचा मन पायी राहे ठाई करू ते, तुका म्हणे गायीन गीती रूपते चित्ती धरोनिया. 34:70 हे गोविंदा, त्यांची निंदा उपासकांच्या दंभाचा स्फोट करण्याचा उद्योग आता पुरे झाला. आता लोकजागृतीसाठी घडलेल्या पापाच्या क्षालनासाठी तुझे चिंतन करू. देवा, तू जर आमचा रक्षक होशील तर आम्हाला इतरांशी काय कर्तव्य, काया वाचा मन तुझ्या चरणी ठाई दृढपणे राहतील असे आम्ही प्रयत्न करू. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे रूप चित्तात धरून आम्ही सदैव तुझे गौरव गीत गाऊ. भूपाळ्या 34:71 बोलोनिया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहेन, पांगुळले मन काही नाठवे उपाय, मनवनी पाय जीवी धरुनी राहिलो, त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे, ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका, तुका म्हणे माता बाळ चुकली आवनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. 34:71 देवा, मी बोलवून दाखवू काय, मला दर्शन द्या, म्हणून मला काय हवे ते तुम्ही जाणत नाही का. तुम्ही मला जसे ठेवाल तसा मी राहीन. माझे मन पांगळे झाले आहे. तुमचे दर्शन कोणत्या उपायाने होईल हे मला उमजत नाही, म्हणून तुमचे पाय चित्तामध्ये दृढपणे धरून ठेवले आहेत. त्याग भोग दुःख कसे स्वीकारावेत, कशाचा त्याग करावा याबद्दल नेमके काय करावे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ओ विठ्ठला, घनदाट रानात माय लेकराची चुकामुक झाली तर बालकाची काय अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे. 34:72 ऐसी वाट पाहे काही निरोपका मूळ, का हो कळवळा तुम्हा उमटेची ना, अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे लावूनिया आसे चाळवूनी ठेविले, काय जन्मा येऊनी केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू, तुका म्हणे खरा नपवेची विभाग, धिकारी ते जग हेची लाये हिशोबे. 34:72
भगवंता तुमच्याकडून काही निरोप सांगावा, निमंत्रण येईल म्हणून सतत वाट पाहत आहे. पण तुमच्या मनात माझ्याबद्दल कळवळा नाही. अहो पंढरपूर निवासी देवा, मला दर्शनाची आस लावून का फसवीत आहात? पुन्हा पुन्हा माझ्या मनात हेच विचार येत आहेत की या मानव जन्मात येऊन मी काय मिळवली? तुकाराम महाराज म्हणतात, मला खरा परमार्थ लाभला नाही, उलट जगाने माझा उपहास केला, एवढाच हिशोब हाती आला. 34-73 कागाची विलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झाली से दिसे. लाज येते मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिया सारखी. लाजविली मागे संतांची ही उत्तरे, कळो येते खरे दुजे एकावरुणी. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. 34-73 देवा, माझी अशी हीन दुर्बल केविलवाणी अवस्था कशी झाली? तुझ्या शक्ती निस्तेज झाली का? तुझा सेवक आहे अशी म्हणण्याची मला लाज वाटते, कारण पूर्वीप्रमाणे त्यामध्ये गोडी उरली नाही. संतांनी पूर्वी तुझे जे वर्णन केले भक्तवत्सल दीनानाथ, त्या वर्णनाला खोटेपणा आणलास म्हणून माझी अशी अवस्था झाली. माझ्या उदाहरणावरून तुझ्या इतर भक्तांची अशीच अवस्था झाली असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या कृपा प्रसादाविना माझी वाणी कशी वदेल? 34-74 जळो माझे कर्म वाया गेली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. गुणवंत केलो दोष जाण्यासाठी, माझे माझे पोटी बळकट दूषण. तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, बरवा हा लळा पाळीला शेवटी. 3474 माझ्या कर्माला आग लागो, मी तुमच्या दाराशी विनाकारण कटकट केली, तुमचा महिमा ऐकला त्याप्रमाणे अनुभव आला नाही. अहो नारायणा, यानंतर मी माझ्या मनाला काय धीर देऊ हे मला तुम्ही प्रेरणा देऊन सांगितले पाहिजे. मला तुम्ही सद्गुण संपन्न केले ते यासाठी की लोकांचा दोष जाणता यावेत, आणि मी तेच पाहत बसलो. मला संसाराचे ममत्व वाटते, हा माझ्यातील दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो केशी राजा दयाळा, शेवटी बरा हा लळा पाळलास. 34-75 कामे नेले चित्त नेदी अवलोकू, मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कागासा सुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभातेसी वाटे. तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी उरली राहे वासना, येथे अवघे वाया गेले दिसती सायास. तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा. 34-75 देवाविषयी वासनेच्या अधीन माझे मन गुंतले असल्याने त्यामुळे तुझे दर्शन घेण्याची त्याला आवड राहिली नाही, याचे मला अति दुःख होते. भगवंता, असे परतंत्र केलेस की स्वतःच्या सत्तेने काही करता येत नाही. सूर्योदयाच्या वेळी तुमचे दर्शनाला यावेसे वाटते, पण अंतःकरण विषय वासनेने भरलेले असल्याने तशी दर्शनाची इच्छा होत नाही. नष्ट करण्यासाठी मनाशी केलेला संघर्ष व्यर्थ गेला. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रयत्नात आयुष्याचा काळ व्यर्थ गेला. 34-76 जळोतती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. आता मज साय येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी. भोगे रोगा जोडोनिया दिले आनिका, अरुची ते हो का आता सकळांपासूनी. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही ए लौकिकी आता मज वर्तनी. 34-76 देवा तुमचे चरण प्राप्त व्हावेत म्हणून फार त्रास सोसला, अतिसायास करून मी इथपर्यंत आलो. आता तुमच्या पापाचा दुरावा निर्माण करणाऱ्या गोष्टींना आग लावू. देवा तुम्ही मला या कामात सहाय्य करा आणि माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या. या साऱ्या व्यापातून मला मुक्त करा. प्रारब्धानुसार सुखदुःखाचे भोग भोगून त्यांनी शरीर क्षीण केले, त्याबद्दल अरुची निर्माण होईल असे कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या इंद्रियांना पारमार्थिक मार्गाला लावण्याची तुमची जबाबदारी आहे. या लौकिक व्यवहारात मी अडकणार नाही. 34-77 न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विशंभर परिहारची न लगे. परी हे अनावर आवरिता आवडी, अवसान ते घडी पुरो एकी देत नाही. काय होणे मज येथे ठेविली हे ठाई, पोटा आलो तैपासोनिया समर्थे.
तुका म्हणे अवघी आवरिली वासना आता नारायणात दुसरी आपासून. देवा तुम्हाला न सांगता सर्व गोष्टी समजतात, कारण तुम्ही विश्वात व्यापून उरला आहात. त्यामुळे तुम्हाला जास्त पटवून सांगण्याची गरज नाही. माझ्या मनात तुमच्याविषयी प्रीती भावना आहे, ती व्यक्त केल्याशिवाय आवरत नाही. देवा माझ्यात कोणत्या उणिवा आहेत म्हणून मला या अवस्थेत ठेवले. ज्यावेळी मी स्वतःला तुमचा पुत्र आहे असे समजतो तेव्हापासून मी समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी दुसऱ्या गोष्टींपासून मन भावना आवरल्या आहेत. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.